जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. चला फलंदाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे चला. हा चांगला फटका मात्र कव्हरला बघा. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पुढचा जो सामना होईल त्या सामन्यानंतर घनश्याम अँड टीम आपण बॉल आउट साठी तयार राहायचंय. जय भोलेनाथ टायगर यानंतरच्या सामन्यानंतर आपण बॉल आउट साठी तयार राहायचंय. या 6 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक आपण पाहतो जे षटक गुरुनाथच्या माध्यमातून फेकलं जात आहे. रोहिदास आणि जयदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर आपण रोहिदासला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. यस आणि हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. अतिशय सुफराईक फटका आपण पाहिला. 4 धावा आल्या त्या बॉलवर. अतिशय सुफराईक फटका आपण पाहिला. 4 ने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर 10 झाल्या आहेत. रोहितच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गुरुनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण रोहिदासला पाहतोय जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस हा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॉलची दिशा चुकी. हे वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. धावफलक 11 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल पुढे ठेवला होता. स्वतः गोलंदाज आपला फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 11 धावा. हॅलो शैलेश कारभारी, साहिल पाटील आणि रवीश पाटील कमिटी संपर्क करा. अन्यथा तुम्हाला पैसे देतो तोपर्यंत खेळता येणार नाही. त्यांच्या संघ मालकांनी नोंद घ्यावी.
पार्टनर मित्र नक्कीच पाहतोय बऱ्याच अवधीनंतर त्यांना खेळताना. मोठा फरक घेण्याचा प्रयत्न जयदास पाटील थोडासा तिथे धोक्या होता, ते खराब हिटिंग केली होती तिथे. चिराग पुढचा चेंडू रायटम ओव्हर द विकेट. मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय आता मात्र सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त आयकॉन खेळाडू करून आलेला हा चौकार बघा. आपल्या लौकिकाला आपल्या नावाला साजेसा असा खेळ करतोय. चिराग पाटीलची विशेषता अशी आहे, डाव्या हाताने फलंदाजी उजव्या हाताने गोलंदाजी, मात्र इथे धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24 वर. एक अनुभवी खेळाडू जयदास, एक अष्टपैलू खेळाडू रोहित म्हात्रे या दोघांच्या भागीदारीने आता मात्र संघाला धावसंख्येला आकार दिला जातोय. अजय पाटील बाद झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती, त्या निमित्ताने नक्कीच आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषाने हा दिन साजरा केला जातोय. उत्साहात आता बघितले आपण रिक्षा चालक मालकांनी सुद्धा जबरदस्त रॅली काढलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त बचाव केला, गुरु भगत आहे तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. अमर पाटील नाराज आहे त्याच्यावर. कदाचित अमर पाटील असं वाटलं होतं की मी जागा चेंज करायला हवी होती, तिथे राहायला हवं होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने धावसंख्या होते 26. नक्कीच अमर पाटीलच्या अनुभवाचा सुद्धा संघाला फायदा होतो आणि कदाचित त्यांच्यापर्यंत षटक टाकण्याची जबाबदारी येऊ शकते का बघूया. सुनील विजय पाटील हा एक भरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. यावर्षी फॉर्म भरण्याचा त्यांना मोह आवडता आला नाही.
आणि सुनील विजय पाटील यांनी सुद्धा यावर्षी सांगितलं की मी सुद्धा मैदानामध्ये उतरणार. बघा कशी वडूनगरच्या तरुणांमध्ये क्रिकेटबद्दल आवड निर्माण होते. रंगनाथ बुवा यांना सुद्धा खेळताना बघितलं, विजेंद्र बाबू पाटील यांना खेळताना बघितलं, भाया कारभारी यांना खेळताना बघितलं, महेश पाटील सरांना खेळताना बघितलं, गीतेश कांबेकर सरांना खेळताना बघितलं. इथे बघू शकता आपण सुनील विजय पाटील हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. या स्पर्धेला असंख्य दात्यांनी दानशूर दात्यांनी बक्षिसांची आम्हाला मदत केलेली आहे. त्या सर्व दात्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांची विगतवारी आम्ही करणारच आहोत. प्रमोद शांताराम पाटील आज वेगळ्या जर्सीमध्ये दिसत आहेत. दगड्या देवाच्या जर्सीमध्ये प्रमोद शांताराम पाटील दिसत आहेत. इन्स्टाच्या त्यांच्या पोस्टला असंख्य लाईक आल्या. जयदास पाटील बघूया, त्यांच्या बूटची लेस मात्र थोडीशी ढिली झालेली आहे. वडूनगर प्रीमियर लीगसाठी असंख्य दात्यांनी आम्हाला बक्षिसाच्या रूपाने मदत केली. अंतिम विजयी संघास स्वर्गीय गोविंद बाळू चौगुले यांच्या सौजन्याने कुमार विवांश राहुल चौगुले ओहो अमर ये क्या कर दिया आपने. आमच्या समालोचकांचं थोडस नाव घसरणीला आणलं. शैलेश कारभारीचे जमा झाले पैसे. थँक्यू शैलेश कारभारी. बरोबर आहे. मला कोणीतरी सूचित केलं इथून की अमर याचा हा गेम प्लॅन सुद्धा असू शकते, कारण विनीत जोशी सारखा फलंदाज अजून वाट बघतोय. काय अमर काय रणनीती शिकलाय तू. जयदासची रणनीती त्याच्यावरच अवलंबली आहे. रवीश आणि साहिल तुमचे बाकी आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेले स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या पोहोचते ते 28. साहिलचे पण आले. थँक्यू साहिल. एक राहिला रवीश. हाताने चेंडूला ड्राईव्ह केलेले स्टेट ड्राईव्ह मात्र इथे गुड्डू येत आहे. गुड्डू वो काय चाललंय संघाचं समजत नाहीये काही. पुन्हा प्रेक्षक आम्हाला सांगतात, आठवण करून देतात की ही सुद्धा रणनीती आहे. अरे तुम्ही किती रणनीती केले तरी प्रेक्षकांना ओळखून येतातच, समजतात. गुड्डू कला खूप छान आहे तुमच्याकडे. विनीत जोशीचा दबदबा बघा. मी काल विनीत जोशी यांची ओपिनियन घेतली की मी सुरू झालोय आता फिनिशर म्हणून, उद्या येत आहे, आणि त्याचा दबदबा घेतलेला आहे समोरच्या संघाने. धीरज धुमाले एक मुख्य गोलंदाज वडूनगर गावातील. उज्ज्वल गुरव, धीरज धुमाले, गिरीश पाटील. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. जोपर्यंत जेवढे चेंडू हे दोन्ही फलंदाज खेळतील तेवढे फायदेशीर असतील, कारण त्यांनी तशी रणनीती अवलंबलेली आहे. त्यांच्या मताने, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तसं वाटतंय. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, जयदास कधीही फॉर्मला येऊ शकते. जयदास हा जुनं सोनं आहे. हलक्या त्याने चेंडूला ढकलले. आता मात्र स्ट्रेट कॉटन बॉल. जयदासला परतावं लागेल माघारी. जयदास याचा बहुमूल्य विकेट घेतल्यानंतर कॉटन बॉल या विकेटवर खुश होऊन धीरज धुमाले यांचे परम मित्र, जिवलग मित्र रोशन काळीराम पाटील याच्याकडून तब्बल 100 रुपयाचं मानधन. आला सर्वांचा फेवरेट, ज्याची वाट बघतोय सर्व प्रेक्षक वर्ग, कालच्या दिवसातील हिरो. बघा त्यांना सरावासाठी 2 बॅटचा कसा वापर करावा लागतोय वॉर्मअपसाठी. टॉलमॅन
चेहरा नेहमी त्यांचा हसरा असतो. नाव त्यांना हसी दिले मात्र चेहऱ्यावर त्यांच्या हसी असते नेहमी. विनीत जोशी यांच्या सुवर्ण संधी. त्यांचे ज्येष्ठ बंधू गौरव दीपक जोशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. 3 षटकार मारावे लागतील. हा जातोय मिड विकेट सीमारेषे बाहेर षटकार. असेल तर अमर याने झेल अमर करून का सुटला गेला होता, तो सोडला गेला होता. ती रणनीती होती. धावसंख्या 36, 12च्या सरासरीने 6 चेंडू शेष आहेत. अजून विनीत जोशी यांना बघूया किती चेंडू खेळायची संधी मिळते या शेवटच्या षटकात. संजय चिकणे फोटोग्राफीचं जबरदस्त काम इथे हाताळताना. बाराच्या सरासरीने 36 धावा. ज्यांनी आम्हाला अंतिम विजयी संघाचं पारितोषिक दिलेलं आहे, सन्माननीय जगजितजी पाटील उद्योगपती पूर्णा यांचं सन्मान इथे आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करा. बघा आपल्या गावाला वडूनगर गावावर त्यांचं प्रेम आहे, या स्पर्धेवर त्यांचं प्रेम आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच त्यांनी अंतिम विजयी संघासाठी सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सन्माननीय जगदीशजी पाटील, पूर्णा गावचे सुपुत्र, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते. आपल्या सुपुत्रासोबत ते इथे आमच्या वडूनगर गावात वडूनगरच्या भूमीत दाखल झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंकुश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि इथे मात्र चेंडू सीमा पार देतो, क्षेत्ररक्षकाला बीट करून चौकार. पाटील तर त्यानंतर राहुल चौगुले यांचे सुपुत्र कुमार विवांश राहुल चौगुले यांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ स्वर्गीय गोविंद बाळू चौगुले यांच्या स्मरणार्थ अंतिम विजयी संघाचं भव्य ट्रॉफी दिलेली आहे. त्यानंतर अंतिम उपविजयी संघ दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय प्रतीक शरद पाटील ज्यांनी 2 दिवस चाय पाण्याची व्यवस्था केली. श्री शरद कृष्णा पाटील यांच्या सौजन्याने हे बक्षीस आमच्यासाठी आलेले आहे. दुसऱ्या क्रमांकाचं उपविजयी संघ स्वर्गीय राजाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री घनश्याम राजाराम भोईर माजी सरपंच पिंपलास ज्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली होती इथे, त्यांच्याकडून अंतिम उपविजयी संघाचं भव्य ट्रॉफी. तर इथे सामन्याकडे वळूया. अंकुश आणि आता मात्र त्रिफळाचित रोहित मात्र याला परतावं लागेल तंबूत. टॉसबॉज बघतोय स्मरणार्थ स्वर्गीय स्वाती जनार्दन पेडवेकर. टॉसबॉक्स ही त्यांच्या स्मरणार्थ आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या स्मरणार्थ कुमार धितेश पाटील यांच्याकडून आलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार. चतुर्थ क्रमांक स्मरणार्थ स्वर्गीय अशोक मोतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री गीतेश अशोक कांबेकर सर आणि समीर अशोक कांबेकर यांच्याकडून बक्षीस आले. तिसऱ्या क्रमांकाचं. तत्पूर्वी सामन्याकडे वळूया. टॉलमॅन विनीत जोशी याची फलंदाजी पाहायला प्रेक्षक वर्ग इथे मात्र रविवारच्या सुट्टीचा आनंद घ्यायला आलेले आहेत, सुट्टी सोडून आलेले आहेत इकडे. मात्र अजून त्यांना स्ट्राईक मात्र काही येत नाही. एक चेंडू स्ट्राईक मिळाली आणि त्या चेंडूला त्यांनी पाठवलं होतं मिड विकेट सीमारेषे बाहेर षटकारासाठी. मात्र किती चेंडूपर्यंत विनीतला दूर ठेवतायत बघूया स्ट्राईक पासून. ते कामगिरी करायची अंकुश याला.
अंकुश एक चांगला गोलंदाज आहे, मिश्रण आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 40. त्यानंतर सामनावीर पारितोषिक. प्रत्येक सामन्यामध्ये आम्ही सामनावीर पारितोषिक देतोय. स्वर्गीय गणपत दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदीप गणपत पाटील यांच्याकडून हे बक्षीस आलेले आहेत. त्यानंतर थंड पेय सुद्धा देण्यात येते सामनावीर म्हणून. कुमार निखिल सदानंद पाटील बंटी याच्याकडून हे थंड पेय आहे. त्यानंतर कृष्णा भगवान पाटील याच्याकडून स्वीट बॉक्स आहे. त्यानंतर सन्मान चिन्ह स्वर्गीय कबीर केनी आणि निर्मळ केनी यांच्या सौजन्याने श्री गणेश केनी माजी सरपंच मानकोली यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि माणिकावीर सारखं आकर्षक पारितोषिक स्वर्गीय हबप सखुबाई हरिचंद्र चिकणे यांच्या सौजन्याने कुमार पार्थ संजय चिकणे, अन्वित लक्की ज्ञानेश्वर चिकणे आणि मयंक योगेश चिकणे यांच्याकडून हे आहे. त्यानंतर मालिकावीर स्वर्गीय रविकांत शांताराम चौगुले यांच्या स्मरणार्थ श्री सुजित तुळशीराम चौगुले आणि हितेश रविकांत चौगुले यांच्या सौजन्याने हे आलेले आहे. त्यानंतर 40+ साठी इथे बघूया स्ट्राईक रोटेट झालेली आहे. गुरुनाथ भगत चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव. मधुकर जोशी भटजी यांच्या स्मरणार्थ कुमार हितेश रविकांत चौगुले यांच्याकडून हे बक्षीस आलेले आहे. 40+ मालिकावीर. बघूया आता विनीत जोशी याला पवन किती चेंडू खेळायला मिळत आहेत? 2. एक षटकार मारलेला आहे. अजूनही 2 चेंडूवर 2 षटकार मारतात तर तुमच्या मोठ्या बंधूंकडून गौरव दीपक जोशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आहेत. अंकुश मोठा फटका आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. यानंतर होणारा सामना जय दगड्या देवा 11 आणि बर्फानी बाबा पाटील आली दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस बॉक्स कडे चला. चेंडू शेष आहे. शेवटचा चेंडू व्यवस्था झालेली आहे चेंडूची. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या या स्पर्धेला ज्या मान्यवरांनी दानशूर दात्यांनी ट्रॉफीज बहाल केलेले आहेत त्या ट्रॉफीपैकी प्रमुख आकर्षण अंतिम विजय संघ स्वर्गीय गोविंद बालू चौगुले यांच्या स्मरणार्थ कुमार विवांश राहुल चौगुले यांच्याकडून अंतिम विजय संघास भव्य चषक. त्यानंतर अंतिम विजय संघ द्वितीय म्हणजे आपण 2 ट्रॉफ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत अंतिम विजय संघासाठी. स्वर्गीय सचिन पाटील पूर्णा यांच्या स्मरणार्थ श्री जगदीश पाटील उद्योगपती पूर्णा जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या मार्फत अंतिम विजय संघास भव्य चषक प्रदान झालेले आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. बघूया. आणि इथे मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. विनीत सारख्या फलंदाजा रोखून धरले. 1-2 धाव पूर्ण होत आहेत का बघूया. आणि अगदी सहज 2 धाव पूर्ण. चांगली तिथे कव्हर काढलेले बॅकअप चांगला दिलेला आहे. धावसंख्या या दुहेरी धावांनी 49 धावांचं आव्हान असेल. त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय मान्यवर कक्षामध्ये उपस्थित पूर्णा गावचे सन्माननीय उद्योगपती आमचे मित्र जगदीशजी पाटील आणि त्यांचे सुपुत्र
जीत संदीप पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जा. चला जगदीशजी पाटील साहेब आपण या आपल्या सुपुत्रासोबत. दोस्तों अभी बिग मैच, सबसे बड़ा मुकाबला बर्फानी बाबा पाटील अली आणि जय दगड़ा देवा 11. सबसे बड़ा मुकाबला, जो जीतेगा वो अंदर. पहिल्या दिवसामध्ये हे संघ प्रतीक्षेमध्ये आहेत, अजून निकाल लागलेला आहे त्या गटाचा. बघूया कोण आहे कर्णधार. मॅक चिकने जय दगड़ा देवा 11 संघाचे कर्णधार आमच्याशी जॉईन झालेले आहेत. हॅलो, विनंती असेल मेघनाथ चौगुले, अशोक पाटील आणि पप्या कापूकर आपण टॉस बॉक्समध्ये जा. सर्वात प्रथम आपण जगदीश पाटील यांचा, योग्य चिकने 1 मिनिट थांबा. सर्वात प्रथम आपण जगदीश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये मेघनाथ चौगुले आपण जा. कमी करा आपण इथं. विक्राजी पाटील, सुरेश पाटील कर्णधार. या कर्णधार विक्राज पाटील. योग्य चिकने आधी कॉल आलेला आहे इथे आणि बर्फानी बाबा हा संघ नाणेफेक जिंकतोय. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचंय. समीर कांबेकर, मेघनाथ चौगुले, जगदीशजी पाटील, अशोक पाटील. तर वेळ आपल्याकडे कमी आहे. राजेश पाटील, आपण नाणेफेक जिंकले, काय निर्णय आहे? फलंदाजी करणार. अरे वा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार निर्णय, हा निर्णय घेण्यामागचं कारण? पहिले 2 मॅच आम्ही चेसिंग करताना हरलो, पण दुसरी एक मॅच होती ती आम्ही टार्गेट दिला आणि ती मॅच आम्ही जिंकलो. त्यामुळे आम्ही बॅटिंग करून समोरच्या टीमला प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. अरे, म्हणजे गोलंदाजीवर तुमचा जास्त विश्वास आहे? नक्कीच. आमचे 3 बॉलर चांगले आहेत आणि जास्तीत जास्त त्यांना कमीत कमी धरणामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि जास्त टार्गेट बनवला तर आम्हाला बॉलिंग टाकण्यामध्ये पण इझी पडेल. नक्कीच तुमच्या मनासारखी कामगिरी व्हावी. मॅच शिकणे खूप कुशल मुवमेंटमध्ये आता ही स्पर्धा पोहोचलेली आहे. 2 पराभव 1 विजय. तर ह्या सामन्याकडे कशा अंदाजाने बघताय? हा सामना आम्हाला खूप प्रयत्न करून जिंकायचाच आहे, म्हणजे पुढे चाल होईल. बघू आता पुढे मैदानात काय ते खेळ दाखवू. नाणेफेक जिंकली असती तर काय झालं, निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. नक्कीच तुमच्या कामगिरी तुमच्याकडून चांगली कामगिरी व्हावी दोन्ही संघाकडून. तर टॉस बॉक्समधून आज आगळा वेगळा निर्णय येतोय. राजेश पाटील नाणेफेक जिंकून बर्फानी बाबा पाटील अली संघाकडून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. विजयी नाणेफेक विजयी संघ आपण नक्की तयार आहे. तर तांबेकडे बोलूया, तिथे सज्ज आहेत संदीप वखारे.
हॅलो, सामन्याकडे जाऊया. नक्कीच ओव्हर द विकेट गोलंदाजीची पुन्हा एकदा सुरुवात करेल योगेश चिकणे. तुम्ही कॉमेंट्रीला सुरुवात करा. अतुल चिकणे या, तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अतुल चिकणे. हॅलो. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. आधीच आपल्याला उशिरा झालेला आहे. अनिकेत सामना करेल तो अजय जोशी. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धावरित्या चेंडू स्वरूपात हाताळतोय अनिकेत आणि पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. हे बघा, कोणी संघ मालक असो, खेळाडू असो अथवा कोणी असो, तुमची जी काही तक्रार आहे ती कमिटीशी संवाद साधायचा आहे. एका दुसऱ्याला कोणाला बोलायचे नाहीये. कोणाच्या बापाच्या आणि कोणाच्या आजूच्या नावावर ही स्पर्धा आयोजित केली नाहीये. त्यामुळे वैयक्तिक कोणाला काही कोणी बोलायचे नाही. जे प्रश्न असतील ते कमिटीशी या. अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल अजय जोशी. सलामी अजय जोशी. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाटची गडा घेऊन चेंडू एस्टनच्या मागे जातो. प्रदीप जोशी त्या ठिकाणी चांगलं झेल घेतोय आणि अशा प्रकारे 2 या धावसंख्येवर अजय जोशी. थँक्यू. 50 धावांचं भलं मोठं आव्हान आहे आणि त्या अनुषंगाने फटकेबाजीसाठी मैदानात उतरला होता अजय जोशी. हे बघा, टाइमपास करू नका. इथे टाइम सेट केलेला आहे. क्षेत्ररक्षक जयवलनाथ संघ 12:40 ला सामना चालू झालेला आहे. पहिला चेंडू पडलेला आहे वन साइड. तर आमच्या स्पर्धेला ज्यांनी भेट दिली असे आमचे मान्यवर या ठिकाणी आमच्याकडून रजा घेताना. अनिकेत सामना करेल तो चिराग, एक हँडसम बॉय. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक आउट पद्धतीचा टाकलेला चेंडू पूर्णपणे निर्धाव जातोय. डॉट चेंडू जातोय अनिकेत याच्या षटकात. आतापर्यंत 2 धावा झालेल्या आहेत. अजय जोशी बाद होऊन नवीन फलंदाज झालेले आहेत चिराग. 50 धावांचं लक्ष असता मापक असं लक्ष असताना जैवजंग स्पोर्ट हा पाठला करताना अनिकेत सामना करेल तो चिराग. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू ऑफ साइडला खेळून काढलेला आहे. चेंडू जातो तो 1 बॉम्ब सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा VPL चौकार. पंचांनी हा चेंडू बिमर घोषित केलेला आहे आणि पंचांचा निर्णय अखेरचा राहील हे सुद्धा लक्षात ठेवा. आपल्यासाठी टाइम सुद्धा सेट केलेला आहे. 20 मिनिटात आपले 4 षटके हाताळली पाहिजेत. हे बघा, ही कोणाची वैयक्तिक स्पर्धा नाहीये. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत.
तुम्ही लक्षात ठेवा, इथे येऊन काही बोलू नका. कोणी वैयक्तिक इथे ऑर्गनायझेशन आयोजक नाहीये, त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा आपली स्पर्धा आहे. चौकारांनी धावसंख्या झालेली आहे ती 7. अनिकेत सामना करेल तो चिराग. यावेळी मात्र चेंडूला स्वीप मध्ये खेळून काढलेला आहे. 1 बाउन्स जातोय चौकार. आपल्या प्रत्येक संघामध्ये 16 खेळाडू आलेले आहेत. ते तुम्हाला खेळवायचे आहेत. आपण जर नाही खेळवले तर ते सेमीफायनलमध्ये कंपल्सरी खेळवावे लागतील, नाहीतर पॅनल्टी अथवा कमिटी जो निर्णय देईल तो घ्यावा लागेल. चौकारने धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. अनिकेत याचं पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. 4 षटकांमध्ये 50 धावांचं मापक असं लक्ष्याच्या पाठला करताना जय बजरंग स्पोर्ट. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली ती 11. आणि सर्वांना विनंती असेल, आपण सुद्धा बाहेर क्रिकेट खेळायला जातात, आपण सुद्धा अनेक उन्हाळी पावसाळी क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे ही कमिटी सर्वांची आहे, गावाची VPL आहे, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. कोणी एक दुसरा आयोजक नसून आपण सहकार्य करायचं आहे. आपण क्रिकेटमध्ये अनेक वर्ष खेळलेले आहेत, उन्हाळी पावसाळ्याचा क्रिकेट खेळलेला आहेत, बाहेर गावी खेळलेले आहेत, व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आहे. पंच चेंडू नवा की जुना? चला त्वरा करायचा आहे, टाइमपास करू नका. 1 ओव्हर 11 धावा, अजूनही 3 षटक टाकायचे आहेत. उर्वरित 18 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग या स्पोर्ट संघाला जिंकण्यासाठी. हॅलो नवीन चेंडू असेल तो घसून काढा, थोडासा कापूस खरवा त्याचा. आला चेंडू. थँक्यू. तिथे कोण आहेत ज्याने आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे? सौरंग पाटील आहेत, दूरवरून तो आम्हाला दिसतात. इंद्रपाल पाटील जय दगडा देवा संघाचे खेळाडू आहेत. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग या स्पोर्ट्स संघाला. 13ची करंट रन रेट आहे, सरासरी गाठायची आहे. सलामीचा फलंदाज अजय जोशी मात्र बाद होऊन नवीन फलंदाज चिराग आले. चिराग यांनी चांगली अशी फटकेदारी केलेली आहे. आता मात्र एक धीरज आणि चिराग याच्या स्वरूपामध्ये जोडी मैदानामध्ये तैनात आहे. कशा प्रकारची फलंदाजी होते पाहूया. तर नवीन षटक घेऊन येतो जय भोलेनाथ या संघाकडून. कोणावर गोलंदाजी धुरा देतात, जिम्मेदारी देतात ते पाहूया. एसट्यांच्या मागे विजेंद्र पाटील तैनात आहेत. सर्व प्रेक्षकांची नजर त्यांच्यावर आहेत. विजेंद्र पाटील, आपण जर झेल घेता तर संबी कांबेकर यांच्याकडून 100 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल. नवीन गोलंदाज आलेला आहे तो मितेश जोशी. मितेश जोशी याचा जर विचार केला तर सध्या तो आयदेवी वडूनगर या संघाचं नेतृत्व करतोय. बाहेरगावी चांगल्या पद्धतीचा खेळ खेळतोय, एक ऑलराऊंडर आहे. यावेळी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया. धीरज धुमाले यावेळी मात्र शॉर्टपिट पद्धतीने टाकले चेंडू, चेंडूला हुक केली, चेंडू जातो एसट्यांच्या मागे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गगनभेदी षटकार आणि प्रेक्षकांनी कोणीतरी कॅच घेतलेली आहे तिथे. आयवा कॅच.
कोण होते तिथे? भूपेश पाटील. मागच्या वर्षाचा वंडी ग्रुप या संघाचा सेमी आयकॉन होता भूपेश पाटील, पण दुखापत असल्या कारणाने त्याला खेळता आलेले नाही. पाहूया मितेश सामनाकडे धीरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे, सीमारेषेच्या पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. चांगला प्रयत्न केला होता अनिकेत पाटील यांनी, परंतु चेंडू हा त्याच्या वरून जातो. सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्या झालेली ती 23. धीरज धुमाले यांनी काल सुद्धा जयगाव देव संघासमोर खेळत असताना गिरीश पाटील वडूनगर संघाचा, सध्या सोनळी संघाचा नेतृत्व करतो, त्याला 4 चेंडूमध्ये 4 षटकार लावले होते धीरज धुमाले. तो धीरज धुमाले आज सुद्धा फायर होतोय. 2 चेंडूवर 2 षटकार खेचतोय आणि या षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती 23. मितेश जोशी 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. पाहूया तिसरा चेंडू धीरज धुमाले. यावेळी मात्र ब्लॉकआउट पद्धतीचा टांगलेला चेंडू काही समजून आलेला नाही. निर्धावरित्या पूर्णपणे बीट झालेला आहे धीरज धुमाले आणि अशा प्रकारे तिसरा चेंडू हा निर्धाव जातोय. मितेश जोशी सामना करेल धीरज. यावेळी मात्र ब्लॉकआउट पद्धतीने टाकलेला चेंडू हलके चेंडूला ग्लास करतो. मितेश जोशी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि पूर्णपणे हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती मात्र 23. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत मितेश जोशी याचे. 2 षटकार आणि 2 चेंडू निर्धाव. 2 तुम्हारी 2 हमारी. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिट टाकलेला चेंडू स्टँडच्या मागे खेळून काढलेले अनिकेत पाटील आहे. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. कोणाचा झेल सोडलेला आहे? धीरज धुमाले आयकॉन याचा, ज्याने आताच 2 चेंडू 2 षटकार केलेला मारलेला आहे, त्याचा झेल सोडलेला आहे आणि 1 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 24. धावसंख्या झालेली आहे ती 24. झेल जर घेतला असता तर काही उलटफेर झाला असता या सामन्यामध्ये. काय तर धीरज धुमाले याला रोखणं खरोखर एक कठीण गोष्ट आहे. आतापर्यंत त्यांनी 2 षटकार मारलेले आहेत. मितेश जोशी आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो हँडसम चिराग पाटील. मितेश जोशी चलते हुए इस बार उड़न खटोला मैदान के बाहर. सिक्सर. चिराग ऑन फायर. या षटकाराने धावसंख्या होती ती 30. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे जय बजरंगी स्पोर्ट या संघाला सामना जिंकण्यासाठी. अनिकेत पाटील यांनी झेल सोडलेला आहे. तो कुठेतरी मागात पडू शकतोय जय बजरंग या संघाला. बंटू यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. भावेश भगत आपल्याला बोलवत आहेत. चला, आपल्यासाठी टाइम सेट केलेला आहे. अगोदरच आपल्याला टाइम खूप झालेला आहे, खर्च झालेला आहे. आज आपला अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे असे सामने गेलवायचे आहे. यानंतर बॉल आउट सुद्धा करायचा आहे. एक आगळा वेगळा बक्षीस आलेला आहे. एसट्यांच्या मागे विजेंद्र पाटील हे तैनात आहेत. आपण जर 1 चेंडू सोडता तर 100 रुपये, 2 सोडता तर 200 रुपये, अशा प्रत्येक चेंडू जर आपण सोडला हातातून तर 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आपल्यावर लावलेला आहे. दुष्यंत उर्फ बंड्या अभिमन्यू चौगुले यांनी लावलेला आहे आपल्यावर. चला त्वरा करा. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग या स्पोर्ट्स संघाला. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतो. जय बजरंग संघाकडून अजय आलेला आहे.
तिसरं षटक घेऊन आज याच्यामध्ये सुद्धा बॉलिंग टाकण्याची ती क्षमता आहे. सामना कुठल्याही क्षणी तो फिरवू शकतो. त्याच पद्धतीने धीरज धुमाळे याचा जर विचार केला तर तोही सामना कुठेही फिरवू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आज आपल्याला यानंतर एक सामना खेळवायचा आहे, त्यानंतर बॉल आउट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपण सहकार्य करायची आहे. स्पर्धा ही आपली आहे, सर्वांनी याचा विचार करायचा आहे. आज अंतिम दिवस आहे त्यामुळे थोडासा लवकर स्पीडअप करायचा आहे संघाने. याचा विचार आणि याची दखल घ्यायची आहे. आपण जर लवकरात लवकर सामने खेळले तर अंतिम सामने आपल्याला जास्त षटकाचे खेळायला मिळतील. आणि सर्वजण इथे आपलेच आहे, कोणी परका नाही आहे. गावाची स्पर्धा आहे, सर्व गावातील खेळाडू आहेत, पाहुणे सुद्धा गावातील आहेत आणि प्रेक्षकही गावातील आहेत. अजय आपला तिसरा षटक घेऊन येतोय. पाहूया सामना करेल धीरज धुमाळे. धीरज धुमाळे यांनी आतापर्यंत 2 षटकं 2 उत्तुंग असे षटकार मारलेले आहेत. अजय सामना करेल धीरज. यावेळी मात्र चेंडूला हलकेच खेळून पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. कबड्डी वाला क्षेत्ररक्षक आहे आदित्य उर्फ बाला पाटील. चेंडूची फेक करतो तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करतो फलंदाज धीरज धुमाळे आणि धावसंख्या होते ती 31. उर्वरित 11 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. जय बजरंग स्पोर्ट या संघाला सामना जिंकण्यासाठी चिराग ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, स्विचिटचा बादशाह म्हणून ज्याला ओळखले आहे, स्विचिट कधी सुद्धा मारू शकतोय तो असा चिराग पाटील खेळू शकतो. मी तुम्हाला कालच सांगितले तो वन डे ट्रॉफी मध्ये लगातार 5 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेले आहेत. अजय पाटील सामना करेल तो चिराग. हो यावेळी मात्र मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता अजय पाटील यांनी. अजय पाटील पुन्हा एकदा सामना करेल तो चिराग. यावेळी मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट केलेला आहे. प्रदीप जोशी उर्फ काल्या डायरेक्ट दिलेला आहे त्याने. होता प्रदीप जोशी उर्फ काल्या डायरेक्ट एस्टॅन जाऊन चेंडू आदलतोय आणि आउट सुद्धा नाबाद आउट सुद्धा कोण झालेला आहे. संघाचा आयकॉन खेळाडू धीरज धुमाळे ज्याने आतापर्यंत 2 षटकार उतुंग असे मारले होते त्याला रन आउट केलेला आहे प्रदीप जोशी यांनी. खरोखर तारीफ करावी लागेल प्रदीप जोशी याची. मॅच मध्ये आता थोडस ट्विस्ट आलेले आहे, रंगामय सामना होऊ शकतोय. नवीन फलंदाज येतोय तो संदीप पाटील 40+ चा एक धडाडीचा फलंदाज संदीप पाटील ज्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तो संदीप पाटील नवीन धीरज धुमाळे याची जागा भरून काढण्यासाठी नवीन येतो संदीप पाटील. चला त्वरा करायचा आहे. अजय आतापर्यंत आपल्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडूवर 1 धाव तर दुसऱ्या चेंडूवर रनआउट. सामना करेल यावेळी 40+ संघाचा अष्टपैलू खेळाडू संदीप पाटील ज्यांनी एकाकाली दमन दौरा गाजवला होता तो संदीप पाटील. सामना करेल अजय पाटील याचा. अजय पाटील दूरवाले छोट से मुड़ते हुए यावेळी मात्र उत्तुंग फटका बेच दिया तारामंडल में सिक्सर. काय शॉट केला होता चेंडू, स्लोवर गतीने टाकलेला होता चेंडू संदीप पाटील यांनी ओळखला होता आणि सरळ चेंडूला भिडकावून दिलेला आहे स्टँड सीमारेषेच्या
मागे विनीत जोशी त्या ठिकाणी तैनात होते, काही करता आले नाही. चेंडू त्यांच्या वरून जातो सर्व 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 37. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. संदीप पाटील, मी म्हणालो होतो की एकाकाली त्यांनी दमन दौरा गाजवला होता, आज सुद्धा ते 40+ मध्ये चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. अजय पाटील सामना करेल तो संदीप. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलेले मितेश जोशी आहे त्या ठिकाणी. गचा असं शतरक्षण होत आहे आणि सीमारेषा पार 1 बाउंड चेंडू चौकार. अजय पाटील हा आता मात्र होलसेलच्या भावाने रन खर्च करतोय. मॅचच्या 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती त्यांनी, आता मात्र त्यांना तसं हवं असं काम करता आलेलं नाहीये. एक षटकार आणि एक चौकार खेचून काढलेला आहे संदीप पाटील आणि अजय पाटील. आपल्या षटकातील पुढचा चेंडू संदीप. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टँडच्या मागे विजेंद्र पाटील आहेत, त्यांनी चेंडू सोडलेला आहे. दुष्यंत चौगुले यांचे 100 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांनी पटकावलेलं आहे. कॅश प्राइज इथे लगेच जमा करायचं आहे. 1 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 42. उर्वरित 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग स्पोर्ट या संघाला सामना जिंकण्यासाठी. चिराग अजून सुद्धा खेळपट्टीवर आहेत, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा आहे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय चिराग. अजय पाटील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळतो चिराग साठी. यावेळी मात्र मोठा फटका चेंडूच्या खालती. विनीत जोशी ते कुठल्याही प्रकारचा चूक करत नाही आणि सहज इथे झेल प्राप्त करतो आणि अशा प्रकारे चिराग पाटील याची खेळी संपुष्टात. चिराग याची खेळी संपुष्टात आल्यानंतर नवीन फलंदाज येतो प्रसाद उर्फ भुरा. नवीन फलंदाज येतो. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कोण गोलंदाजी करण्यासाठी येतो जय बुलेन या संघाकडून. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी जय बजरंग स्पोर्ट या संघाला. जय बजरंग स्पोर्ट या संघाचा संघ मालक आहे राजेश पाटील. या मैदानाचे जे ऑनर आहेत आणि संघाचे सुद्धा ऑनर आहेत आणि भरत मच्छिंद्र पाटील हे सुद्धा संघाचे ऑनर आहेत आणि मैदानाचे सुद्धा ऑनर आहेत. 6 धावांमध्ये 8 धावांची आवश्यकता येतो आहे. नवीन षटक घेऊन येतो संघाचा आयकॉन खेळाडू रोहिदास म्हात्रे. रोहिदास म्हात्रे याचा जर विचार केला तर आयदेवी संघाचं नेतृत्व करतोय गावाकडून. चांगलं खेळ सध्या करतोय, चांगला फॉर्म मध्ये आहे रोहिदास पाटील. रोहिदास म्हात्रे. पाहूया 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना त्या कशा प्रकारे रोखतोय रोहिदास म्हात्रे, की 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो संदीप पाटील. चला त्वरा करायचा आहे. सहा चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. रोहिदास म्हात्रे सामना करेल तो संदीप. हो यावेळी मात्र चेंडू व्हीच्या शेप मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे अक्षय पाटील येतोय, झेल सोडतोय, चांगलं कमबॅक करतोय विनीत जोशी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज संदीप आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 44. उर्वरित 5 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आणि कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे अक्षय पाटील यांनी. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता जर हा झेल पकडला असता तर रंगत निर्माण झाली असती. अशा प्रकारे दुसरा चेंडू हाताळतो रोहिदास मात्र सामना करेल संदीप. यावेळी मात्र शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे
मितेश जोशी येतोय चेंडूवर, चांगले क्षेत्ररक्षण करतो, फेक करतो, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज संदीप आणि 1 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 45. उर्वरित 4 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंमध्ये 5. एक रंगतमय सामना दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तर यानंतर होणारा सामना जय दगडे देवा 11 वर्सेस बर्फानी बाबा. आपण सुद्धा तयारीत आणि तैनात राहायचं आहे. सामना संपतात आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. रोहिदास याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, फिरकी टाकू शकतोय. तो सुद्धा अनेक सामने असे ट्विस्टमय सामने खेळलेला आहे. भुरा त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे चेंडूला बाहेर पाठवण्याची. रोहिदास यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि स्पिन झालेला आहे. निर्धाव प्राप्त झालेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू या ठिकाणी रोहिदास मात्र यांनी टाकलेले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकतो. काय होतंय काय नाही बघूया आपण या दुपारच्या सत्रामध्ये. गरमागरम मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांना एक मजेशीर सामना पाहायला मिळतोय. रोहिदास माते सामना करेल तो प्रसाद. इस बार उडाया गेंद के नीचे मितेश जोशी आणि कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि झेल बाद होतोय प्रसाद. आता मात्र 2 धावा आणि 5 धावांची 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग स्पोर्ट या संघाला सामना जिंकण्यासाठी. बारावा खेळाडू मनीष हिराजी पाटील थोडासा नाखुश आहे. सामना आम्ही जिंकू असं सध्या तो सांगत आहे. कॉन्फिडन्स आहे त्याला. पाहूया कशा प्रकारे होते. 2 चेंडूंमध्ये आता 5 धावांची गरज आहे. सामना चालू करायचा वेळ खर्च न करता. नवीन फलंदाज आलेला आहे तो आदेश उर्फ गुड्डू. प्रदीप जोशी उर्फ काले यांनी जो डायरेक्ट हिट केला होता स्टमांवर, धीरज धुमाले यांना तंबूच्या आशयाला पाठवलं होतं. तिथे मात्र सामन्याला कलाटणी मिळाली आहे. सामन्याला एक नवीन बाजू आणि दिशा मिळालेली आहे. तो मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतोय. 2 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आलेला आहे तो आदेश उर्फ गुड्डू. बोल्टूर आणि इक्वेशन होता. सामना षटकार मारून फिनिश करायच्या नादात आता मात्र संकटात आलेला आहे तो जय बजरंग संघ. रोहिदास म्हात्रे सामना करेल तो गुड्डू आदेश. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा आत येतोय, समजून येत नाही आणि निर्धावरित्या चेंडू हाताळतोय आणि अशा प्रकारे उर्वरित 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. चौकार मारता तर सुपर ओव्हर होऊ शकतो आणि षटकार मारता तर सामना जिंकू शकतोय जय बजरंग स्पोर्ट. खरोखर काय सामना होता आणि काय आणून ठेवलेला आहे या ठिकाणी. कुठे होता आणि कुठे नेलेला आहे सामना. अजून सुद्धा सामना झालेला नाही. संकेत पाटील खरोखर प्रदीप जोशी जो डायरेक्ट हिट केलेला आहे ना तो मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट झालेला आहे. धीरज धुमाले याला बाद केलेला आहे. त्यापासून मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आलेला नाही धीरज धुमाले गेल्यापासून. आता मात्र संकटात सापडलेला आहे तो जय बजरंग स्पोर्ट. पाहूया 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. चौकार मारला तर पायांचा वापर न करता शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आदेश पाटील यांनी. यावेळी मात्र निर्धावरित्या चेंडू हाताळतोय आणि अशा प्रकारे जय भोलेनाथ हा संघ 4 मॅच मधून 4 विन होतोय. एक आघाडीचा संघ राहिलेला आहे. जय भोलेनाथ संघ आणि या अशी जय भोलेनाथ हा संघ जिंकलेला आहे. 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. रोहिदास म्हात्रे यांनी 3च धावा खर्च केलेल्या आहे. त्यामुळे त्यांच्या संघाचा ऑनर जयदास पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि